द्या काका, द्या काका, द्या काका. तुम्हाला काय होतंय? हा, आपण डॉक्टरांकडे जायचं का? चला. नाही नाही, हा पोरगा कुठे गेला बघ. युवराज येणार आहे. मला खात्री आहे, मी आणणार आहे ना युवराजला परत. आपण कमिशनर सरांना कळवलं ना, युवराज येणार आहे परत. आता कशाला काळजी करतेस? हा, अगं एवढीच जर काळजी होती तर मी सांगितलं होतं ना, एकदा तरी विचारा त्याला लग्न करायची इच्छा आहे की नाही. हा, अगं एकदा तरी विचारायचं होतं ना त्याला. प्लीज. अगं मला खात्री आहे युवराज परत येणार आहे. माझ्या जीवाला काही झालं? मला काही झालेलं नाहीये. युवराज, मी ओके. हे काय झालंय तुला? बस 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 बस. युवराज बरायच ना रे तू. पाणी आणा कोणीतरी लवकर. होताच कुठे कुठे गायब झाला होतास तू? आम्ही सगळे किती घाबरलो तो माहितीये का तुला? किती लागलाय रे बाळा तुला? आता सांग, काय झालं? हे केवढं लागलंय तुला? कोणी मारलंय का? काय हा एक मिनिट थांबा ना. काय झालं ना, हे पुण्यवचन झालं आणि मी रूम मध्ये गेलो आणि माझा फोन सतत वाजत होता. म्हटलं कोण आहे? अननोन नंबर होता. मी म्हटलं बघूया उचलून कोणाचा फोन आहे म्हणून मी उचलला. पलीकडून एक माणूस म्हणाला की माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. आणि तो माझा जवळचा मित्र. मी कन्फर्म केलं तर तो वेडिंगला येणार होता, तो नव्हता इथे, कुठेच नाही दिसला मला. म्हणून मला खरं वाटलं ते. मग मला लोकेशन आलंय. मी तिकडे गेलो लोकेशनला, तिथे कोणीच नव्हतं आणि 4-5 गुंड आले. तेवढ्यात गुंड आले, मला मारायला लागले. हे बघ, हातातलं कडं घेतलं, माझ्या गळ्यातली चेन घेतली. व्हॉट? निशीने दिलेली ही एंगेजमेंट रिंग घेऊ लागले. तेव्हा म्हटलं नाही, ही निशीने दिली आहे. म्हटलं ही नाही, अंगावरचं सोनं. म्हटलं जीव घ्या माझा, मी ही रिंग देणार नाही. आणि माझं ऐकलं नाही त्यांनी. मी फाईट केलं, मी खूप फाईट केलं. ते रिंग काढायचा प्रयत्न करू लागले, पण निशीचं प्रेम की काय माहित नाही, पण ही अशीच घट्ट बसून होती. ही रिंग निघाली नाही. ही सी ही रिंग निशी कुठे? निशी आपली अंगठी. ही अंगठी मी नाही काढू दिली त्यांना. डोंट वरी, आलोय मी. सांगत होते ना सगळ्यांना, माझा युवी मला सोडून कधीच जाणार नाही. मला माहिती होतं तू नक्की येशील. मी कमिशनर सरांना फोन करून सांगते दॅट यू आर सेफ. ओके? नाही नको.